शिवाजी कांबळेजी यांना विनंती करतो की त्यांनी एक गीत सादर करायचं आहे. शिवाजी कांबळे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा भीमगीताचा महासंग्राम आयोजित केलेला आहे. महा या शब्दाची व्याख्या फार भयंकर आहे. आजकाल जरा स्टाईल बदललेली आहे. एक दोन गाणी कोणीतरी गातं, चार केस वाढले की प्रत्येक जण स्वतःला महागायक महाकवीच म्हणतो. पण या भारत देशामध्ये जर शोषितांच्या पीडितांच्या साठी आपली लेखणी पाठवली असेल तर ते एकमेव महाकवी म्हणजे वामनदादा कर्डक आहे. आणि माझ्या माहितीनुसार जेव्हापासून मी गाणं गायला चालू केलं तेव्हापासून 15 वर्ष झाले जवळजवळ या औरंगाबाद शहरामध्ये मी येत आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी म्हण आहे. पण खऱ्याला खरं म्हणण्याचं तेवढं धाडस पण लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जयंतीच्या उत्सवाच्या नंतर जर कुठल्या कवीची कलाकाराची जयंती होत असेल ती जयंती म्हणजे वामनदादाची आहे. थोडक्यात गीत सादर करतो. या संभाजीनगर शहरामधील आमच्या देवेंद्र दादाचे सहकारी आमचे शाहीर मेघानंद असतील, परत स्वप्नील असेल आणि सुशील आमटे असतील आणि इतर सर्व कार्यकर्ते, ह्या सर्वांना वाटतंय आणि मला काय वाटतं या गाण्यामधून सादर करतोय. समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले सोपं नाही. समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले, समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले, समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले, चळवळीचे वृक्ष वारंवार रोविले, चळवळीचे वृक्ष वारंवार रोविले, चळवळीचे वृक्ष वारंवार रोविले. वामनदादा जयंतीला, वामनदादा जयंतीला, वामनदादा जयंतीला चार चांद लावले. वामनदादा जयंतीला अरे हे चार चांद लावले. खरा सरदार येवले देवीदास, खरा सरदार येवले देवीदास, शोषण हो गया. हे सगळे मुवमेंट चालती कशावर? देवीदासला एवढी प्रेरणा दादांना कशी भेटली? जाति व्यवस्था के नाम पर हमारा शोषण हो गया और ऐलान दुनिया को भीम का भाषण हो गया. सिर्फ छुआ उस तालाब का पानी तो नाम महाड़ का दुनिया में रोशन हो गया. समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले, समाजाला ज्यांनी समाजकार्य नावले, चळवळीचे वृक्ष वारंवार रोविले, चळवळीचे वृक्ष वारंवार रोविले. वामनदादा जयंतीला
रुपये भेट आले. धन्यवाद. बुद्ध मूर्तीवाले संघर्ष नगर यांच्याकडून 100 रुपये भेट आले. फार आभारी. उज्ज्वलताई मस्के यांच्याकडून 100 भेट आलेले आहे. कोणाकडनं असू दे 200 रुपये भेट आले. पार्टी आभारी. याचं कारण त्यामुळे जास्त वेळ न घेता त्या औरंगाबादला एक इतिहास आहे आणि तो काय आहे. औरंगाबाद गे चळवळीचा, औरंगाबाद गे चळवळीचा, औरंगाबाद गे चळवळीचा. पूर्वीपासून श्वास आहे, पूर्वीपासून श्वास आहे, पूर्वीपासून श्वास आहे. संभाजीनगर हे झाले तरी, संभाजीनगर हे झाले तरी चळवळ आमुच्या मुखी घास आहे, चळवळ आमुच्या मुखी घास आहे, चळवळ आमुच्या मुखी घास आहे. रामनाथ जथा पुढे टाक पाऊले, रामनाथ जथा पुढे टाक पाऊले, रामनाथ जथा पुढे टाक पाऊले, रामनाथ जथा पुढे टाक पाऊले. रामदादा जयंतीला, रामदादा जयंतीला चार चांद लावले. खरा सरकार देवले, देवीदार खरा सरकार देवले, देवीदार देवले, खरा सरकार देवले, देवीदार देवले. मार्ग सरळ हा भीमरायाचा, मार्ग सरळ हा भीमरायाचा, मार्ग सरळ हा भीमरायाचा, मार्ग सरळ हा भीमरायाचा. अरे मानव आणि मानवतेचा, मानवानी मानवतेचा, मानवानी मानवतेचा. छप्पन साली नागपुराचा, छप्पन साली नागपुराचा, छप्पन साली नागपुराचा, छप्पन साली नागपुराचा. अन रस्ता गावीला कटाकटाचा, रस्ता गावीला कटाकटाचा, रस्ता गावीला कटाकटाचा. भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले, भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले, भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले. माझा भागाला ऐकायला घेऊन आला पाहिजे. सांग घरच्यांनी जर सांगितलं बाजारात वांगी घेऊन या, माळवे घेऊन या, तरकारी घेऊन या, कांदा आणलं तर बटाटा विसरतोय, लसूण आणलं तर कोथिंबीर राहते. एवढा कार्यक्रम करणं आई शपथ खोटं सांगत नाही, सोपी गोष्ट नाही. म्हणून 56 साली नागपुराचा, अरे रस्ता दाविला कटाकटाचा, रस्ता दाविला कटाकटाचा, रस्ता दाविला कटाकटाचा. भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले, भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले, भीक घेऊन चालू पुढे पुढे चालले. रामदादा जयंतीला, रामदादा जयंतीला चार चांद लावले. आबा ले पळपळ करू नका. अरे खरं सरदार हे देवीदार, खरं सरदार हे देवीदार, खरं सरदार हे देवीदार, खरं सरदार हे देवीदार, खरं सरदार हे. या ठिकाणी महागुरु आमचे भरोस झाला
यांच्याकडून खूप अशी भेट आलेली आहे. खरं तर दादांचा माझा बऱ्याच दिवसाचा प्रसंग आहे, परंतु सावदेकर दादांना मी पहिल्यांदा आज बघतोय. लगेच जाणार होतो पण गाणं ऐकून तुमचं जाणार आहे. कारण साक्षीला आहे विभाग पुरातत्व, साक्षीला आहे विभाग पुरातत्व, साक्षीला आहे विभाग पुरातत्व. मेघानंद आमच्या शायरांसारखे आणि स्वप्नीसारखे सगळे असे सहकारी जमून काय झालं. जन्म जन्म झाले आहे जन्म गोवले, जन्म जन्म झाले आहे जन्म गोवले, जन्म जन्म झाले आहे जन्म गोवले. रामदादा जयंतीला, रामदादा जयंतीला सर्जाने लावले सरदार येवले, देवीदार सरदार येवले, देवीदार येवले सरदार येवले, देवीदार येवले सरदार येवले. मनोज गोसावी म्हणतात, महाकवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक. या ऐतिहासिक नगरी हे समजल्यावर मी म्हणणार ना टाळीबिळी वाजवा, हे तिकडं असते आपल्याकडे नसते, कुठलं तर वाजवायला तर सोडून दिलं. या ऐतिहासिक नगरीत ठाई ठाई पाहिला मी. अक्षय भाऊ सोनवणे, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून भेट आलेले, धन्यवाद. या ऐतिहासिक नगरीत ठाई ठाई पाहिला मी. अरे भावांनो, याच देही याच डोई. मनोज राजा वामन दादाचे लाख शिष्य झाले असतील, पण देवीदास शिवले एक अनुयायी पाहिला. म्हणून आताही साधनं झालेले आहेत. राक्षस दादांना माहित आहे, मनोज दादांना माहित आहे. ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही लोक प्रयत्न करतो आहोत. 10 किलोमीटर पायपीट करून वंदना साध्य वेळा ताईकडून सुद्धा 200 रुपये भेट आलेले आहे. या ऐतिहासिक नगरीत ठाई ठाई पाहिला मी. या ऐतिहासिक नगरीत ठाई ठाई पाहिला मी. भावांनो, याच देही याच डोई पाहिला मी. मनोज राजा वामन दादाचे लाख शिष्य असतील, पण देवीदास येवले एक अनुयायी पाहिला. शिष्यानी अवघे शिष्यजन त्या गुरुचा असता राणा झाला. पुण्यात तर धिंगाणा चालू आहे सगळा. ह्याच्या पाळ्यातलं म्हणजे तुटते तर कोण कुठं जातो, भाऊ एकत्र आले काय करताय. उन्हासाठी वादळवारा, पण हे आधी केलंच पाहिजे का. नका बनू शिवाजी फक्त बोलते भावले, नका बनू शिवाजी फक्त बोलते भावले, नका बनू शिवाजी फक्त बोलते भावले, नका बनू
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिवाजी दादासाठी. सुंदर असं गीत त्यांनी स्वतः रचलेलं हे गीत आपले सर्वांचे लाडके देवीदास येवले काका यांच्यासाठी हे गीत रचलंय.